मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. ह्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये जागतिक आरोग्य दिनाचं जे ब्रीदवाक्य आहे ह्या वर्षीचं 2026 सगळ्यांनी एकत्र जमूया आणि जे शास्त्र आहे, सायन्स आहे, ह्याच्या बरोबरीनं उपचार करूयात आणि आरोग्यसेवा बळकटीकरण करूयात. त्या निमित्ताने असं सुचवलं की ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैदू आणि पुजारी यांचा एक प्रभाव खूप वर्षांपासून आहे. ह्यांच्यावर लोकांचा विश्वास पण आहे. ह्याच गोष्टीला धरून आज आपण धानोरा आणि एटापल्ली ह्या भागातल्या वैदू आणि पुजाऱ्यांना आमंत्रित केलं. त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. कारण त्यांच्यावरती कुठलंही ॲलिगेशन न करता त्यांना मुख्य प्रवाहात जर आणलं तर ते कुठल्या आजाराची लक्षणं कशी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी केव्हा संदर्भ सेवा द्यावी हे जरी त्यांना सांगितलं तरी त्यांच्याकडून आपल्याला योग्य उपचार रुग्णावर करता येतील. हेच मुख्य उद्देश आहे की आपल्या आरोग्यमंत्र्यांनी माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव ह्याचाच अर्थ की लोकसहभागातून आरोग्यसेवाचं बळकटीकरण. म्हणून हा छोटासा प्रयत्न की हे वैदू आणि जे पुजारी आहेत यांना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांची मदत घेऊन आपण माता मृत्यू आणि बालमृत्यू जो आपण काही वर्षापासून झगडत असलेला एक विषय आहे तो कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा छोटासा प्रयास आहे. ह्या निमित्त आज त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना चित्र रूपाने एक IEC मटेरियल देण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की आजार काय, कसा ओळखावा आणि लवकरात लवकर कसं संदर्भित करण्यात यावं, जवळच्या डॉक्टरकडे, आशाकडे संदर्भित करावं, ह्या सगळ्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना आपण पाठवण्यात आलेला आहे. आणि हा छोटासा प्रयास मला असं वाटतं की आरोग्यसेवा बळकटी करण्यामध्ये खूप उपयोगी ठरेल. धन्यवाद. भीमराव पुंगाटी. तरी तुम्ही नाही का दवाखान्याचा उपचार घ्या आणि पुजारीपाशी जास्त काही करू नका. ओव्हर तरी होईल तरी पण तो तिथे ठेवते. मग कमी जास्त झाला तरी नाही का त्या माणसावर नाही का आरोप होत आहे. बहुत लोकांना पुजारी असं झालेलं आहे, आरोप होते. त्यांना समजत नाही, काही त्यांना सुचत नाही. अरे न्याय म्हणला तर त्यात काय म्हणते पुजारीच्या बिमारी पुजारीपाशी ठेवत जाते आणि त्यांना काही समजत नाही ना. कोणाला जाऊन बोलावा, कोणत्या दवाखान्यात कोणती गाडी घ्यावा, कोणाला चांगलं समज. हे आमचे नाही काय का म्हणते आशा वर्कर आहेत. त्यांनी काय करतात आपलं काम फक्त जाऊन सांगून देतात, काम खतम. ते मग कुठे मरव ना कुठेही पाहिजे. मग ते काय होते पुजारीपाशी मग जीव जाऊन जाते निघून, तरी पण ते नाही विचार नाही करत. इथं न्यायचं आहे चांगला मोठा दवाखान्यात. आपल्याकडे तिकडे हेडरी दवाखाना निघून आहे आणि इकडे आपला हा गडचिरोली लहान लहान छोटा मोठा आहे. इथे घ्यावा बरं. पुजारीचा नाही दोष नाही करायला पाहिजे पुजार आपण. नमस्कार. या करून अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.